तर काल आपण बघितलं होतं की ह्युमन ब्रेनमध्ये ऑलफॅक्टरी लोब्स कुठे असतात? नाकाच्या वरती असतात. सेरेब्रम 80% पार्ट असतो, सॉरी 85, आणि त्याचे दोन पार्ट्स असतात, त्याला आपण हेमिस्फिअर म्हणतो. अशा प्रकारे ते दोघेही काय असतात? डिफरन्शिएट असतात, एक राईट आणि एक लेफ्ट. त्यामध्ये कॉर्टेक्स मेडुला पोर्शन असतो, जसं की असा जनरली ब्रेन असतो. त्याच्यामधला हा व्हाईट मॅटर असतो आणि बाहेरचा ग्रे मॅटर असतो. त्या व्हाईट मॅटरला आपण मेडुला म्हणतो आणि हा बाहेरच्या मॅटरला आपण कॉर्टेक्स म्हणतो. ठीक आहे. मेडुलामध्ये व्हाईट मॅटर आणि बाहेर ग्रे मॅटर. गायरा आणि सल्साय असतात. हेमिस्फिअरला म्हणजे हा जो सेरेब्रम असतो, याला अशा प्रकारे फोल्ड्स असतात. याला आपण गायराय म्हणतो हाईटला, आणि हे जो बॉटम असतो त्याला आपण सल्साय म्हणतो. जसं साईन वेव्ह कोसाईन वेव्ह असतं, तर हा गायराय आहे आणि हा सल्साय आहे. नेक्स्ट आहे की सल्सायमध्ये महत्वाचं बघितलं होतं. सल्साय हा जो पॉइंट आहे, सल्साय म्हणजे काय? हे सल्कस याचंच एक एक्सटेन्शन आहे. सल्काय किंवा सल्कस म्हणजे काय? एक फिशर, एक खड्डा असणं. त्याला आपण अशा प्रकारे असं दाखवू. त्याला सल्साय किंवा सल्कस सेमच आहे. फक्त ह्या सल्साय छोट्या असतात, छोटा खड्डा असतो, आणि सल्कस म्हणजे मोठा खड्डा असतो. ठीक आहे. तर आपल्याकडे एक सेंट्रल महत्वाचं असतं सल्साय. तर ते सेंट्रल हे बघा तुम्हाला इथे दिसतंय, अशा प्रकारे सेंट्रल असतं. परायटो ऑसिपिटल असतं. हा जो परायटल असतो आणि ऑसिपिटल, हा परायटल आणि हा ऑसिपिटल याच्यामध्ये एक असतं. आणि की सॅल्व्हियन सल्कस असतं ते इथे असतं. अशा प्रकारे 3 महत्वाचे तुमचे सल्साय असतात. सॉरी, सल्साय आणि सल्कस असतात. त्यांचं काम असतं की ब्रेन्सला वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिव्हाईड करणं. हे बघा, नीट बघितलं तुम्ही, हे रेड आणि येलोला डिव्हाईड करताय. हा जो आहे सेंट्रल, हे बघा सेंट्रल हा जो आहे तो डिव्हाइड करतोय. परायटो ऑसिपिटल हा रेड आणि ब्ल्यू ला डिव्हाइड करतोय. सॉल्व्हियन हा येलो आणि कोणता खालचा पिंक, कोणता आहे तो? हा कोणता कलर? ग्रीन आहे का? ग्रीन. तर अशा प्रकारचे आपल्याला मोठमोठे काय असतात, थोडेसे फिशर्स असतात, त्याला आपण सल्कस म्हणतो. नेक्स्ट. These three circles are not complete. Lobes are not linearly demarcated from each other. The fifth medium lobe called insula and insular cortex is floated deep within the lateral circus. हे बघा, हे जे तिघही जे सर्कस आहेत ते आपली टोटल कंप्लीट नाहीयेत. कंप्लीट म्हणजे काय बघा तुम्ही, ते थोडेसे टोटली कंप्लीट एकमेकाला मॅच नाही करत. त्यामध्ये एक महत्वाचा पोर्शन आहे, तो आपल्याला बघायचा आहे. त्याचं नाव आहे इन्सुला. ओके. जो आपण लोब बघितलेत. लोब आपण किती बघितलेत बघा, आपल्याकडे 1, 2, 3, 4. आपल्याकडे लोब किती आहेत बघा. याला फ्रंटल लोब म्हणतात. हा परायटल लोब आहे. फ्रंटल लोब म्हणजे तुमचा समोरचा माथा, म्हणजे तुमचं डोकवरचं एक टॉपवरनं. ऑसिपिटल म्हणजे एकदम मागचं, तुम्ही जसं छोटा मेंदू म्हणतात, हा छोटा मेंदू आहे तुमचा, त्याच्या थोडं वरती. टेम्पोरल म्हणजे तुमच्या कानाच्या मधला पोर्शन. हे झाले तुमचे मेन लोब्स. ब्रेनचे मेन लोब्स असतात 4. आणि हे 4 लोब्स कोणामुळे तयार झाले, तर ऑब्व्हियसली हे जे 3 सर्कस होते, सेंट्रल, परायटल आणि सल्व्हियन, याच्यामुळे 3 महत्वाचे 4 आपले लोब्स तयार झालेत. एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, फिफ्थ एक लोब असतो आपल्याकडे अजून, त्याला इन्सुला म्हणतात. आणि हा फोल्डेड विथिन सर्कल्स. लॅटरल म्हणजे काय, तर हा इन्सुला तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. ऍक्च्युली नीटला प्रश्न आलेला आहे की फिफ्थ लोब आपण कोणाला म्हणतो. ओके. मला वाटतं मागे टाकलं नव्हतं माहित नाही, पण इन्सुलावरती क्वेश्चन आलेला आहे. तर आपण इन्सुला आधी बघू. बरोबर येतोय ना?
एक आवाज येतो ना माझा? हॅलो. सर येतो. ठीक आहे. हे बघा, तुम्हाला जे दाखवले होते ब्रेनचे ते कसे होते पुन्हा एकदा रिपीट करतो. मागची डायग्राम आठवा. एक फ्रंटला होता, एक फ्रंटल लोब होता असा. त्यानंतर हा परायटल लोब होता, त्याच्या खाली ऑसिपिटल होता आणि हा कोणता होता? समोरचा लोब होता तुमचा. ठीक आहे. तर फ्रंटल, परायटल वगैरे असे तुमचे 4 लोब्स असतात आणि हा 1 2 3 4 हे तुमचे लोब्स आहेत. हे लोब सोडून हा तुमचा टोटल ब्रेन तयार होतो. हा फ्रंटने दिसतो. पण त्याच्या मध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे ह्या ब्रेन मध्ये पुन्हा एक छोटासा लोब असतो, म्हणजे एक छोटासा फोल्ड असतो. त्याला इन्सुला म्हणतात. तुम्ही जर त्याला बॉटमने बघितलं तर तो अशा प्रकारे इथे तुम्हाला इन्सुला नावाचा एक छोटासा लोब दिसतो. ऍक्च्युली याच्यावरती मागच्या 2-3 वर्षापर्यंत अशी होती की इन्सुला लोबचा पार्ट आहे किंवा नाही. तर ऍक्च्युली बुक मध्ये ऍड झाला म्हणजे कमर्शियल त्याला ऍक्सेप्ट केलं गेलं. तर इन्सुला एक लोब असतो, जो फिफ्थ लोब असतो. बघू शकता याला इन्सुला म्हणतात. छोटासा लोब असतो. काय तुम्हाला दिसत नाही ते हे काय ते हे पक्षात हा आपल्या लूप्सला फ्रंटल तिकडे ताणलं की त्याच्यामध्ये इथे हा लोब असतो. तर याला तुम्ही बघू शकता. म्हणजे तो लॅटरल असतो. हे बघा, हा लॅटरल लोब मी काय सांगितलं तुम्हाला, बघा हिची लॅटरल काय असतं, सल्सस असतं आणि त्याच्यावरती फ्रंटल आणि बॉटमचा काय होतो, लोब वेगळा होतो, टेम्पोरल लोब वेगळा होतो. आणि याच्या जवळ एक लॅटरल लोब जवळ एक पुन्हा एक छोटासा लोब तयार होतो, त्याला म्हणतात इन्सुला. ठीक आहे. बघा हे कलर मध्ये तुम्हाला चांगलं समजेल. हे बघा, हा जो आहे आपला फ्रंटल लोब आहे. ते जरा जास्तच कलरफुल दाखवलंय थोडस डायग्राम. हे बघा डायग्राम करेक्ट आहे. तुम्हाला सांगितलं होतं हा समोरचा फ्रंटल लोब असतो, हा परायटल असतो एकदम टॉपचा असतो, ऑसिपिटल मागचा असतो, कानाजवळचा असतो टेम्परल लोब आणि दोघांच्या मध्ये इथे इथे लॅटरल फिशर असतं. लॅटरल फिशर पेक्षा तुम्ही लॅटरल सर्कस म्हणा. तर त्याच्या जवळ पुन्हा एक लोब तयार झालेला असतो मध्ये, त्याला म्हणायचं इन्सुला. आणि हा कोणत्या सर्कसचं एक्सटेन्शन असतं, तर हे लॅटरलचं असतं. लॅटरलच्या शेजारी पुन्हा एक छोटासा एक सर्कस असतं किंवा त्याला म्हणा फिशर म्हणा आणि तिथे हा इन्सुला तयार होतो. तर डायग्राम मला डोक्यात क्लिअर झाले की फ्रंटल आणि टेम्पोरलच्या मध्ये अशा प्रकारे इन्सुलर पोर्शन असतो. मग याचं कनेक्शन कोणासोबत जातं, तर याचं कनेक्शन सर्कस लॅटरल किंवा साल्वियन असतं. याच्याशी फिफ्थ जो इन्सुला असतो हा कोणाशी कनेक्टेड असतो, मग हा लॅटरल. ठीक आहे, लॅटरल सर्कसशी. लॅटरल सर्कलला आपण म्हणतो सॅल्वियन सर्कस. ठीक आहे. काय डाऊट आहे का इथे? नाही सर. पॉइंट करतोय की नाही? ठीक आहे. तर पुन्हा एकदा रिपीट करतो. हा ब्रेन होता, हा फ्रंटल, याच्या मधली सर्कस सेंट्रल, हा रायटल, त्याच्या हा ऑसिपिटल मागे. ठीक आहे. हा परायटो ऑसिपिटल सर्कस कुठे, इथे. इथे एक पुन्हा सर्कस होती अशा प्रकारे, तिचं नाव होतं लॅटरल किंवा सॉल्वियन सर्कस. तो आणि हा टेम्पोरल सर्कस, टेम्पोरल लोब वेगळा होतो. आणि ह्या लॅटरलच्या शेजारी इथे पुन्हा एक छोटासा लोब असतो, त्याला म्हणायचं इन्सुला. चलो. ओके. तर द ग्रे मॅटर ऑफ द कॉर्टेक्स मेनली कन्सिस्ट ऑफ सेल बॉडीज ऑफ बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स अलॉंग विथ नॉन मेड्युलेटेड फायबर्स अँड डेंड्रॉन्स. माझ्या माहितीप्रमाणे हा एक क्वेश्चन आलेला आहे, नीट वाल्यांनी जरा फोकस करायचा. तुम्हाला सांगितलं ग्रे मॅटर. आपला जो ब्रेन आहे तो असा ब्रेन आहे, त्याच्यामध्ये हे बाहेर जे असतं हे ग्रे मॅटर असतं आणि मध्ये व्हाईट मॅटर असतं. म्हणजे तुमच्या ब्रेनला तुम्ही कट केलं, आतापर्यंत भरपूर डायग्राम मी दाखवलं, त्याच्यामुळे तुम्हाला इमेजिन करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. हा बाहेरचा ग्रे मॅटर आहे आणि मधला व्हाईट मॅटर आहे.
मग क्वेश्चन असा होता की हा ग्रे मॅटर ग्रे का असतो. तर ग्रे मॅटर ग्रे मेनली रिझन असतं की हा जो ग्रे मॅटर असतो त्याला कॉर्टेक्स म्हणतो आपण. याच्यामध्ये जो न्यूरॉन असतो, हा जो न्यूरॉन असतो त्याची सेल बॉडी समजते ना, डेंड्रॉइड्स सेल बॉडी ही या ग्रे मॅटर मध्ये असते आणि त्याचा ऍक्सॉन हा व्हाईट मॅटर मध्ये असतो. पुन्हा सांगतोय, ब्रेनचा जो बाहेरचा जो पोर्शन आहे तो ग्रे का असतो आणि मधला व्हाईट का असतो. तर ग्रे मॅटर मध्ये जो न्यूरॉन्स असतात त्यांची बॉडी असते. बॉडी म्हणजे कोणती, तर अशा प्रकारे आपण न्यूरॉन्स असा काढतो, याला बॉडी म्हणतात आणि हा ऍक्सॉन असतो. तर हा जो पोर्शन आहे टॉपचा, हा सेल, हा डेंड्रॉन आणि ही सेल बॉडी, हा जो पोर्शन आहे याला ग्रे मॅटर म्हणतात आणि हा जो ऍक्सॉनचा पोर्शन आहे याला म्हणतात व्हाईट मॅटर. पॉइंट करतोय? हो हो सर. डायग्राम नाही. हे बघा, आधी क्लिअर करून घ्या, हे ग्रे मॅटर व्हाईट काय असतं. बाहेरचा ब्लॅक कलर दिसतोय तुम्हाला, बाहेरचा ब्लॅक कलर ब्रेनचा तो ग्रे मॅटर आणि ब्रेनचा व्हाईट मॅटर म्हणजे हा मधला पोर्शन म्हणजे व्हाईट मॅटर. ठीक आहे, यात कोणाला येतं इशाला नको. मग आपला प्रश्न होता की ग्रे मॅटर ग्रे का असतो किंवा ग्रे मॅटर मध्ये असतं काय. आपण तर म्हणतो की ब्रेन हा न्यूरॉनचा बनलेला असतो आणि न्यूरॉन दिसायला असा असतो, ही बॉडी आणि हा एक्झॉन आणि हे डेंड्रिस आणि हा सिनॅप्स. मग पॉइंट हा आहे की हा जो ब्रेन असतो आपला, त्या ब्रेन मध्ये ही जी ग्रे मॅटर असतं, तर ग्रे मॅटरला बघा इथे इनलार्ज केलाय आणि हे जे ग्रे मॅटर, हे बघा हे जे लाईन दिसते तुम्हाला, ग्रे मॅटर आहे म्हणजे हा पोर्शन आहे आणि व्हाईट मॅटर हे खाली आहे. बघा हे ग्रे मॅटर दिसतंय तुम्हाला इथून लाईन आणि खाली व्हाईट मॅटर आहे. तर ग्रे मॅटर मध्ये बघा त्या न्यूरॉनची बॉडी आहे आणि जो ऍक्सॉन आहे तो बघा व्हाईट मॅटर मध्ये आलाय. पॉइंट करतोय? हो हे बघा हा ग्रे मॅटर आहे, इथल्या ह्या बॉडीला आपण इथे मोठं केलं आहे, एक्सटेंड केलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे न्यूरॉन्स आहे बघा, त्या बॉडी कुठे आहे, त्या ग्रे मॅटर मध्ये, त्याचे ऍक्सॉन बघा कुठे आहेत, व्हाईट मॅटर मध्ये. तर व्हाईट कारणच असतं की जे मायलिनेटेड शीट म्हणजे ज्यांना अशा प्रकारचं बाहेरचं कोटिंग असतं त्यांना मायलिन शीथ म्हणतात किंवा त्यांना मेड्युलेटेड शीथ म्हणतात. मागचे लेक्चर बघा, हे मायलिनेटेड आणि मेड्युलेटेड शीट काय करतात, हे काय करतात, सिग्नलची स्पीड वाढवतात. मग मायलिनेटेड शीटचा कलर असतो व्हाईट, म्हणून त्या ब्रेनचा जो मिडल पार्ट असतो तो असतो व्हाईट. आणि जे सेल बॉडी असतात त्या एकदम अशा डेन्सिटी झालेली असते, गर्दी झालेली असते इथे वरती, या डोक्याला फोल्ड असतात ना ते तिथे वरचा पोर्शन, म्हणून हा जो पोर्शन असतो हा ग्रे असतो, थोडासा काळा दिसतो. ठीक आहे, चलो प्रश्न असेल तर विचारा. म्हणजे नीटने प्रश्न विचारला होता की द ग्रे मॅटर कंटेन व्हॉट, असा काही क्वेश्चन होता. तर तुमचा आन्सर असायला पाहिजे होता दी सेल बॉडीज ऑफ न्यूरॉन्स. ठीक आहे, आणि जर ऍक्सॉन असलं असतं तुम्ही म्हटलं असतं दी व्हाईट मॅटर कंटेन द नंबर ऑफ ऍक्सॉन्स. आणि न्यूरॉन्सचं तर काही सांगायची गरज नाही, हा न्यूरॉन आहे. एवढा पोर्शन ग्रे मध्ये असतो, हा पोर्शन व्हाईट मध्ये असतो. याला मायलिन शीथ म्हणतात, यामुळे सिग्नल फास्ट, याला डेंड्रॉन्स म्हणतात. सॉरी, या डेंड्रॉन्स आहेत. काय तर सेल बॉडीज कशामध्ये असतात, ग्रे मॅटर मध्ये. व्हाईट मॅटर मध्ये काय असतात, ऍक्सॉन आणि त्याचं बाहेरची कोटिंग, त्याला म्हणतो आपण मायलिनेटेड शीथ. हाही क्वेश्चन आलेला आहे, हाही क्वेश्चन नीटला आलेला आहे आणि हे तर बोर्डला आलेला आहे.
बोर्डला काय विचारलं होतं की ब्रेनचे वरती बोला. ह्युमन ब्रेन वरती डायरेक्ट क्वेश्चन येतो. मग तुम्ही थोडं थोडं एक एक पॉईंट काढायचा. पण नीटवाल्यांनी जर जास्त फोकस ठेवायचा. नीटवाल्यांना इन डेप्थ येतं. चला आता टॉपिक बघू आपण काय काय. तर ऍक्च्युली ह्युमन ब्रेन जो आहे, माझा आवाज एक आधी सांगा, क्लिअर आहे का प्रत्येकाला? माधवी, हॅलो, माधवी आहे का? प्रतीक्षा, कोणी नाही? नीट, आदित्य, हाँ सर. बाकीचे नाही का? प्रतीक्षा आणि हे नाहीत का? बघ बरं, चेक कर बरं. बायोलॉजी कोणी नाही का लेक्चरला? नहीं सर. किती लोक आहेत मग? काय बायोलॉजीचं लेक्चर कसं काय मिस करतात बायोलॉजी वाले? ओके, दोघंही ऍबसेंट आहेत. ठीक आहे, चला जाऊ दे. तुला कळतंय ना बायोलॉजी? हो सर. सिद्धेश भामरे, सिद्धेश समजतंय काय चाललंय? सर. ठीक आहे. तर आपण महत्वाचा पॉईंट बघतोय, ब्रेनचे पार्ट्स काय असतात. तर आपला पॉईंट आहे ब्रेनचे पार्ट्स. ब्रेन मध्ये आधी सांगितलं तुम्हाला, हा जो ह्युमन ब्रेन असतो याचा फ्रंट याला फोर ब्रेन म्हणतात, पुढचा मिड ब्रेन एक मधला ब्रेन असतो, आणि हे काय काय असतं. इथे जे पार्ट दिलेले आहेत त्याच्यावरती आपण अजून डिस्कशन केलेलं नाही. तर याच्यामध्ये फक्त आपण एक दोन बघितले, ते म्हणजे की ऑल फॅक्टरी लोब्स. फोर ब्रेनचा आपण एक पार्ट बघितला, त्याला म्हटलं आपण ऑल फॅक्टरी लोब्स. जे बॉडी होती, हे तुमचं नाक होतं, याच्यावरती जो ब्रेनचा पार्ट असतो त्याला आपण म्हणतो ऑल फॅक्टरी लोब्स. हा जो वरती मोठे पोर्शन असतात ब्रेनचे, म्हणजे हा फोर ब्रेन, हा हा फ्रंट लोब, हा परायटल लोब, हा ऑसिपिटल लोब, हा टेम्पोरल लोब, हे जे लोब्स असतात. तर सेरेब्रम म्हणजे काय? तर हे सेरेब्रमचे आपण हे काही लोब्स इथे बघितलेत. ठीक आहे, हा सेरेब्रम आहे आणि हा ऑल्फॅक्टरी लोब आहे, की जिथे आपण ऑल्फॅक्टरी लोब आणि सेरेब्रमला स्टडी केला. आता हे थोडस ऍक्च्युली त्याच्यामध्ये अजून इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला की हे फ्रंट लोब वगैरे काय काम करतात. फ्रंट लोब माहिती ना? फ्रंट लोब कुठे असतो? हा समोरचा जो लोब असतो त्याला फ्रंट लोब म्हणतात. हा परायटल लोब, हा ऑसिपिटल लोब आणि हा टेम्परल लोब, आणि या दोघांच्या मध्ये इन्सुला हे पार्ट व्हायला हवं. फ्रंटल लोबचं काम काय असतं? एकदम एक्झॅक्ट डोक्याच्या समोर असतो. हा मोटर एरिया कंट्रोल करतो आणि मोटर ऍक्टिव्हिटीज मोटर ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय? तर लक्ष ठेवा, ब्रेन कडनं जर सिग्नल तुमच्या बॉडीकडे येत असेल, म्हणजे हा ब्रेन आहे, आणि एक सिग्नल तुमच्या मसल्स कडे किंवा तुमच्या बॉडीकडे जात असेल, त्याला मोटर सिग्नल म्हणतात. आणि तुमच्या आईज कडनं किंवा नोज कडनं किंवा तुमच्या स्किन कडनं जर सिग्नल ब्रेन कडे येत असेल तर त्याला सेन्सरी सिग्नल म्हणतात. ठीक आहे, सेन्सरी म्हणजे सेन्सर्स कडनं ब्रेन कडे डेटा येणं, आणि मोटर म्हणजे काय? तर ब्रेन कडनं मसल्स कडे डेटा जाणं. मग फ्रंटल लोब हा कशावरती काम करतो? मोटरवरती काम करतो, म्हणजे जसं की तुमच्या मसल्सला ऑपरेट करतो. मग हा व्हॉलंटरी ऍक्शन्स करतो, म्हणजे तुम्ही जे हातात पकडतात, चालतात, फिरतात, तुमच्या बॉडीला मसल्सला कंट्रोल करतात, तर हा तुमचा पुढचा ब्रेन कंट्रोल करतो, त्याला फ्रंटल लोब म्हणतात. सर्व मसल्स मुवमेंट हा कंट्रोल करतो. तर द प्रीमोटर एरिया इज हायर सेंटर ऑफ इन्व्हॉल्युंटरी मुवमेंट्स अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. आता याच्यामध्ये एक महत्वाची अजून गोष्ट असते की हा तर झाला तुमचा व्हॉलंटरी गोष्ट. व्हॉलंटरी म्हणजे मसल्सला कंट्रोल करणं. याच्यामध्ये पुन्हा प्री मोटर एक एरिया येतो. प्री मोटर म्हणजे कसा? मोटरच्या आधी आपण त्याला कन्सिडर करतो. तर हा काही इनव्हॉलंटरी गोष्टी ही काय करतो? कंट्रोल करतो. इनव्हॉलंटरी म्हणजे काय? की ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. जसं की तुम्ही हातपाय हलवू शकतात,
हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. पण तुम्ही हर्टला नाही कंट्रोल करू शकत. तो हर्ट स्वतःच कंट्रोल होतो. तर त्याला आपण इनव्हॉलंटरी म्हणतो किंवा तुमच्या पोटामध्ये तुम्ही पदार्थ खाल्ला, तर तो कुठे फिरतो आहे तुम्हाला माहीत नाही. ते आपला ब्रेन कंट्रोल करतोय. त्याला म्हणतो आपण इनव्हॉलंटरी मोशन्स. तर हे जे इनव्हॉलंटरी मूव्हमेंट्स आहेत बॉडीतला, तर ह्या ब्रेनचा प्री मोटर एरिया काय करतो? कंट्रोल करतो. तर यामध्ये मोटर एरिया असतो, तो मसल्सला कंट्रोल करतो आणि प्री मोटर एरिया असतो, तो कोणाला कंट्रोल करतो? या इनव्हॉलंटरी गोष्टी ज्या की आपल्या कंट्रोलमध्ये नाहीयेत. मग फ्रंटल लोबचे 2 पार्ट, एक म्हणजे मोटर एरिया जो आपण कंट्रोल करतो आणि दुसरा प्री मोटर एरिया जो की आपण कंट्रोल नाही करत. ठीक आहे. ब्रेन ऑटोमॅटिक कंट्रोल करतो. आता हा जो ऑटोमॅटिक कंट्रोल करणारा सिस्टम आहे त्याला ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे इनव्हॉलंटरी किंवा प्री मोटर एरिया आहे तो कोणाला कंट्रोल करत असतो? ऑटोनॉमस नर्वस सिस्टमला. ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणजे कशी? की जी ऑटोमॅटिक चालते. म्हणजे तुम्ही समोर एक काहीतरी बघितलं. काय म्हणत कोणी काय बघितलं तुम्ही? चला वाघ बघितला. तर तुम्हाला बॉडीला सांगावं लागतं का? की आपल्याला आपली भीती वाटते आहे किंवा तुम्हाला घाम येणार. ऑटोमॅटिक तुम्हाला घाम येणार. पडणार ना तुम्ही. तर तुमच्या ब्रेनला सांगावं लागतं घाबर आता. समोर टायगर आलाय. आता आपल्याला घाबरायचं आहे. असं काही असतं का? जसं तुम्हाला ग्लास पाणी उचलायचं असेल, तुम्हाला हाताला तुम्ही ॲक्शन घेता, की चला ग्लास आपण उचलू. हे आपण ठरवतो. पण समोर वाघ दिसलं तर घाबरणं हे काही तुम्ही नाही ठरवत. बॉडी ऑटोमॅटिक घाबरते. पॉइंट कळतोय का? तर हे जे ऑटोमॅटिक तुमच्या बॉडीत गोष्टी होतात, याचा जो कनेक्शन असतं ते तुमच्या फ्रंटल लोबच्या प्री मोटर एरियाशी असतं. आणि ते आपण म्हणतो ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. महत्त्वाचा पोर्शन अजून असतो असोसिएशन एरिया. आपले फ्रंटल लोबचा अजून एक महत्त्वाचा पोर्शन आपण कन्सिडर करतो त्याला असोसिएशन एरिया म्हणतो. असोसिएशन एरिया म्हणजे काय? तर याचं काम असतं जे सेन्सेशन असतं तुमच्या बॉडीमध्ये आणि मूव्हमेंट. म्हणजे हा आईज आहे, हा सेन्स करतो आणि हा मसल्स आहे हे बघा आईज मध्ये सेन्सरी असतो. लाईटला हा तुमचा आईज आहे. त्याच्यामध्ये लाईट आला तर तो डिटेक्ट होतो इथे. म्हणजे तुम्हाला सेन्स होतो. आणि ह्या आईजला बाहेर मसल्स असतात. त्या आईजला हलवतात. मग तिथे 2 गोष्टी होतात. एक तर आईज हा लाईटला सेन्स करतो, ती एक गोष्ट. दुसरं ब्रेन त्या आईजला त्या लाईटच्या दिशेनं हलवतो. हे म्हणजे ब्रेन आहे. ब्रेन इथून सिग्नल घेतो आणि या मसल्सला हलवतो आणि डोळा आपण हलवतो. तर डोळं हलवणं ही जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसला आपण म्हणतो टर. म्हणजेच काय तर ब्रेनचा असा एक एरिया असतो, की त्याला असोसिएशन एरिया म्हणतात. तो हे डाटा घेणं आणि ॲक्टिव्हिटी करणं याला कोऑर्डिनेट करतो. पॉइंट कळतोय का? असोसिएशन समजतं ना? डेटा येणं आणि डेटा जाणं यात तो कोऑर्डिनेशन करतो. म्हणजे डोळ्याला काय दिसतं आहे आणि आपण डोळ्याला कसं हलवलं पाहिजे, हे जे कोऑर्डिनेशन आहे, तर ह्या अशा गोष्टी हा असोसिएशन एरिया फ्रंटल लोबचा करतो. पॉइंट समजतंय? हो, हो सर. हॅलो? आणि हे बघा, हे जर तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल जे मुलं असतात, ज्यांना ऑटिझम असतं, म्हणजे मतिमंद मुलं. तर त्यांच्यामध्ये हा एरिया चांगला नाही काम करत. म्हणजे काय होतं, की त्यांना गोष्टी दिसतात, पण रिएक्ट नाही करता येत किंवा त्यांचं हे कोऑर्डिनेशन चांगलं नाही होत. म्हणजे सेन्सरला समजतं, पण ब्रेनची ॲक्टिव्हिटी त्याच्यावरती चांगली नाही होत. म्हणजे त्याला दिसतं, की समोर काय आहे. पण आपण कसं, जसं तो नॉर्मल माणूस आहे, त्याला काहीतरी गोष्ट दिसली, की तो लगेच रिएक्शन घेतो, की त्याला काय करायचंय. तसं हे जे कोऑर्डिनेशन असतं, मग हे कोऑर्डिनेशन काही मतिमंद मुलांमध्ये नसतं. त्यांना सेन्सेशन कडून दिसतं, पण त्यांना मूव्हमेंट नाही करता येत. पण त्याचं मूव्हमेंट होतं, मग एकदम स्लो होतं. तिथपर्यंत ते गोष्टचं रिलेव्हन्स चाललं गेलेलं असतं. म्हणजे ती ॲक्चुअली गोष्ट कामाची नसते. याला आपण म्हणतो ऑटिझम, मतिमंदपणा. म्हणजे हा फ्रंटल लोब चांगला काम नाही करत. हा येणाऱ्या गोष्टी डाटात आणि जाणाऱ्या गोष्टीमध्ये नीट पॅचअप नाही करू शकत. मसल्सला येणाऱ्या गोष्टीनुसार मॅनेज नाही करू शकत. मला म्हणतो की हा मतिमंद आहे. हा थोडा स्लो रिएक्ट करतो किंवा ह्याला समजत नाही. तर आपण हा एरिया जर वीक झाला तर आपण त्याला तशा प्रकारे म्हणतो. नेक्स्ट आहे ब्रोक्रा एरिया. हा ब्रोक्रा एरिया भरपूर महत्वाचा आहे. मोटर स्पीच एरिया आहे. म्हणजे इट ट्रान्सलेट थॉट्स इंटू स्पीच. जर तुमचा मोटर स्पीच एरिया किंवा ब्रोक्रा एरिया आहे, याचं मीनिंग तर तुम्हाला माहिती आहे, की जगामध्ये काहीच
ॲनिमल आहेत. काही म्हणजे काय ह्युमन्सच मोस्टली आहेत, की ते बोलू शकतात. म्हणजे मला जे वाटतंय ब्रेनबद्दल मी ते बोलतोय आणि तुम्ही ऐकतात. ही भरपूर मोठी गोष्ट आहे. मी काहीतरी बोलतो आहे, माझ्या डोक्यात काहीतरी आहे आणि मी ते बोलतोय आणि तुम्ही ऐकताय आणि ते तुम्हाला समजतंय. तर तुमचे थॉट्स हे तुम्ही स्पीचमधनं काय करू शकतात, एक्सप्रेस करू शकतात. याला तुम्ही म्हणतात ब्रोका एरिया. मोटर स्पीच. स्पीच करणं. स्पीच म्हणजे तुमचा स्पीच कोण कंट्रोल करतो? तर हा समोरचाच एरिया. तुमचा जो समोरचा फ्रंटल लोब असतो, हा लोब. आपण गप्पा करतो आहोत या येलो कलरची, याला फ्रंटल लोब म्हणतात. हा तुमचा मोटर एरिया असतो, हा तुमचा असोसिएशन एरिया असतो, हा तुमचा स्पीच कंट्रोल करतो. म्हणजे इथे जर तुम्हाला डॅमेज जर चुकून काही झालं ब्रेनला, तर तुमची स्पीच जाऊ शकते. तुम्हाला बोलता नाही येत. तर ब्रोका एरिया, मोटर एरिया लक्षात ठेवायचं, इट रिलेटेड विथ स्पीच. नेक्स्ट आहे एक्सप्रेशन्स, इमोशन, इंटेलिजन्स, विल पॉवर, मेमरी, पर्सनॅलिटी. या सर्व ज्या गोष्टी रिलेटेड असतात ह्या तुमच्या ह्या समोरच्या ब्रेन ह्या लोबशीच असतात. म्हणजे आपण ज्या सर्व गोष्टी लावतो की इंटेलिजन्स आहे, इमोशन, सर्व 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 गोष्टी, पर्सनॅलिटी, मेमरी, या सर्व गोष्टी हा समोरचा एरिया कंट्रोल करतो. तो तुम्हाला इथे येलो कलरने दिसतोय. मग तुम्हाला इम्पॉर्टंट कळालं असेल की हा फ्रंटल लोब किती इम्पॉर्टंट आहे. बोलण्यापासून, मेमरीपासून, गोष्टी हलवण्यापासून, कोऑर्डिनेशन करण्यापासून सर्व मॅक्सिमम टोटल महत्त्वाची कामं हा करतो. ज्याला आपण हुशारी म्हणतो. ठीक आहे. हा ऍक्च्युअली आपल्याला प्राण्यांपासून म्हणजे जे गाढव किंवा बाकीच्यांपासून वेगळं बनवतो. हा फ्रंटल लोब. फ्रंटल लोब हा आपल्याला इंटेलिजंट बनवतो. नेक्स्ट आहे परायटल लोब. परायटल लोब म्हणजे कोणता? तर हा समोरचा ऑरेंज कलर, सॉरी कोणता कलर आहे हा? पिंक कलर. परायटल लोबचं काम असतं की सोमॅ सोमॅ ॲसेस्टिक सेन्सेशन. म्हणजे कसं की सोमॅस्टिक म्हणजे जसं की बॉडीला फील होतं तसं. सोमॅटिक सेल म्हणजे जसं आपल्या सेलला फील होतं. जसं पेन, तुम्हाला काहीतरी जाणवतंय, दुःख जाणवतंय. प्रेशर म्हणजे तुम्हाला असं जाणवतंय की बॉडीवरती किती प्रेशर येत आहे किंवा टेम्परेचर वाढलं आहे किंवा थोडेसे तुमचे टेस्ट म्हणजे रिसेप्टर तुमच्या बॉडीमध्ये काही टेस्ट स्मेलिंग वगैरे आहे. पॉइंट कळतंय का? परायटल लोबचं काम आहे की तुमच्या बॉडीच्या बाहेरचं एन्व्हायरमेंट, इंटेलिजन्स आणि याचा काही संबंध नसतो. म्हणजे तुम्हाला काहीतरी पेन होत आहे, तर तुमचं परायटल लोब त्याच्यावरती काम करतो. प्रेशर म्हणजे तुम्हाला जाणवतं. प्रेशर म्हणजे बघा काही स्ट्रेस जाणवणं, त्याला प्रेशरही आपण म्हणतो. पुन्हा आहे टेम्परेचर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काम कोण करतो? परायटल लोब. टेस्ट काही सांगायचं गरज नाही. टेस्ट कशा प्रकारे होतं ते आपण टेस्टमध्ये बघू. नेक्स्ट आहे टेम्परल लोब. टेम्परल लोब जो आहे तो कुठे आहे बघा? हा टेम्परल लोब आहे. कोणत्या कलरमध्ये आहे? ग्रीन कलरमध्ये. टेम्परल लोब ऍक्च्युली तुमच्या कोणाशी रिलेटेड असतो? जवळ असतो. तर त्याच्या जवळ तुम्ही बघितलं होतं स्मेल ऑल्फॅक्टरी लोब असतो. त्याच्या जवळच ते बल्ब्स असतात किंवा समोर असतो तो. ही कानाच्या एकदम जवळ असणारा एरिया आहे. त्याच्या शेजारी तुमचे कान असतात. म्हणजे टेम्परल लोब तुमचं कोणकोणते पॉइंट्स कव्हर करतो? तर कानाच्या जवळ असतो म्हणून हिअरिंग कंट्रोल करतो. पुढे तो ऑल्फॅक्टरी म्हणजे नाकाच्या रिलेटेड काम, स्मेलला कंट्रोल करायला लागतो. स्पीच आणि इमोशन्स यामध्येही याचा रोल असतो. हे बघा स्पीचमध्ये 2 एरिया काम करतात. फ्रंटलचा जो मेन एरिया आहे तोही करतो आणि याचंही करतो. टेम्परल्स फेमस कशासाठी आहे? तर तुमच्या हिअरिंगसाठी, ऐकण्यासाठी. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत स्मेल. ऑसिपिटल लोब आहे हा सर्वात एक मेनली फंक्शन याचं हेच आहे की व्हिजन, तुमचं सेन्स, आईज. हा जो छोटा एरिया दिसतोय तुम्हाला याला म्हणतात ऑसिपिटल. आणि हा येथून तुमचे आईज असतात ना इथे कनेक्शन असतं. तर तुमचा ऑसिपिटल लोब म्हणजे काय? व्हिज्युअल एरिया तुमच्या जे दिसण्याची क्षमता आहे त्याला तो मेंटेन करतो. तर त्याच्यावरती दिसण्याची क्षमता मेंटेन करण्यापेक्षा तो डिसिजन घेतो की तुम्हाला दिसतं काय आहे आणि तुम्ही त्याचं काय केलं पाहिजे. तर खूप सारे कोणकोणते? फ्रंटल लोब तर तुम्ही सर्वच गोष्टी बघितल्या. इंटेलिजन्स तुमचं फ्रंटल लोब ठरवतो. परायटल लोब हे टेम्परेचर, प्रेशर वगैरे तुम्हाला म्हणजे प्रेशर फील होत असेल तर हे ठरवतो. टेम्पोरल हिअरिंग वगैरे ऑसिपिटल पाठ करावं लागेल तुम्हाला.
आता नेक्स्ट पॉइंट आहे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टेम्पोरल परायटल ऑसिपिटल लोब इज अ सेंटर ऑफ व्रिंकिरी एरिया और इंटेलिजन्स सेंटर. इट हेल्प इन अंडरस्टँडिंग स्पोकन अँड रिटन वर्क. आता बघा हा जो पॉइंट आहे द सेंटर ऑफ विक्री, ठीक आहे. इथे हा जो सेंटर असतो हा कोणाचं कोलॅबोरेशन असतो तर तुमचा ऑसिपिटल म्हणजे हा मागचा, परायटल म्हणजे वरचा आणि टेम्पोरल म्हणजे हा, यांचा जो एक पार्ट कंबाईन करतो सेंटर असतो तिथे हा एरिया असतो आणि हा तुमचं स्पीच आणि रिटर्न जे आपण वर्ड लिहितो ह्या गोष्टी मेंटेन केल्या जातात. तर तुम्हाला तो एरिया दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. स्पेलिंग चुकलं का आपलं? बरं, WERN. हॅलो, ऐकतोय का राज? हो सर, येतोय. राज हा सर, मग सर्च का करत नाही? सर्च का नाही करत आहे? ते यू आर ऑफलाईन म्हणतोय सर, नेट काय माहिती. ओके, आता ठीक आहे. ओके, तर हे बघा, हा जो एरिया आहे हा एरिया मोस्टली जो आहे तुमच्या स्पीचला कंट्रोल करतो आणि तो एरिया तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हे बघा, हा जो आहे एरिया याला आपण म्हणतो रिंक्री एरिया. प्रोनाऊन्सिएशन तुम्ही बघून घ्या. तर हा जो एरिया आहे किंवा तुम्हाला इथे दिसतो आहे हा कोणाच्या, हा टेम्परल लोब आहे असा. हे बघा, हे जे न्यू बुक्स आहेत थोडे इनडेप्थ आहेत, तुम्हाला थोडंसं सीबीएसई किंवा मागच्या बुक्स मध्ये कमी दिसेल, तर बायोलॉजी वाल्यांनी मोस्टली फोकस करा. हा आहे तुमचा टेम्पलो आहे तो लोब, हा पराइट लोब आहे, हा टेम्पोरल लोब आहे आणि हा ऑसिपिटल लोब आहे. ऑसिपिटल, पराइटल, टेम्पोरल आणि याच्या हा जो एक एरिया असला आहे त्याला रिंकिल एरिया म्हणतात. हा तुमचं स्पीच कंट्रोल करतो किंवा रिटर्न तुम्ही लिहितात ते कंट्रोल करतो, ठीक आहे. आणि तुम फ्रंटल लोब आहे त्याच्यामध्ये ब्रोका एरिया आहे, हा ब्रोका एरिया म्हणतात. तर तो सायंटिस्ट वरनच त्याचं नाव आहे, दोघेही सायंटिस्ट वर्किंग आहेत. तर हाही तुमचं स्पीच कंट्रोल करतो, ठीक आहे. तर दोघेही महत्वाचे एरियात लक्षात ठेवा, एक असतो फ्रंटल लोब मध्ये आणि एक असतो रिंकी, तोही स्पीच रिलेटेड आहे आणि ब्रोका हे तुमचा स्पीच रिलेटेड काम करतो. कळालं? हो सर. हे बघा, अशा प्रकारे मला चांगलं ऐकणं आहे. हे बघा, हा ब्रोका एरिया आहे, हा विंकी एरिया आहे, हा फ्रंटल लोब आहे, हा तिघांचं कनेक्शन आहे त्याच्यामध्ये बसलेला आहे. ओके, आणि हे तुम्हाला प्रायमरी ऑडी जे म्हणतात, ऑडिटरी म्हणजे काय तर कनेक्शन आहे, तुमचा आवाज जो आहे त्या आवाजाच्या रिलेटेड गोष्टी इथे, ठीक आहे. एवढं कळालं बस झालं. नेक्स्ट, तर आपण होतो रिंकी कुठे असतं तर तिघ लोबच्या मध्ये असतं आणि तुमचं रिलेटेड. मग तुम्हाला कळत असेल की आपल्या ब्रेन मध्ये सर्वात कॉम्प्लेक्स जे प्रोसेस असते म्हणजे फ्रंटल लोबही काम करतो, थोडा टेम्परल लोबही काम करतो. तिकडे ते तिघ, हे बघा, हा फ्रंटल लोब आहे, हा फ्रंटल लोब आहे, हा स्पीचचं काम करतोच आहे. पण तिघ लोब मिळून इथे स्पीचचं काम करतात. म्हणजेच काय तर स्पीच करणं हे काही सिंपल गोष्ट नाहीये. म्हणजे माणूस आपला ब्रेन मसल्सला एका सेकंदात मूव्ह करू शकतो.
तो बॉडीला कंट्रोल करू शकतो, तो हार्टला करू शकतो, सर्व गोष्टी करू शकतो. पण स्पीच हा जेव्हा एरिया येतो तेव्हा त्याच्यामध्ये सर्व ब्रेन मधल्या महत्वाच्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात. जसं फ्रंटल लोबलाही काम करावं लागतं, टेम्परलचा छोटा पार्ट असतो, ऑसिबलचा छोटा पार्ट असतो, पूर्ण ब्रेनच बोलण्याच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतो. तर तुम्हाला कधी आता मी बोलतोय तुमच्याशी बरोबर, आता मी जेव्हा तुमच्याशी जेव्हापासून बोलतोय तर माझ्या डोक्यामध्ये मी हे विसरून जातो की माझ्या डोक्यात काही काम संध्याकाळी करायचं आहे किंवा रात्री काही करायचं आहे. असं तुम्ही कधी जाणवलं का? तुम्ही एकदा स्पीच द्या कोणाला आणि स्पीच दिल्यानंतर एकदा विचार, स्पीच मध्येच एकदा थांबा आणि अर्ध्या घंट्याने विचार करा की स्पीच करताना तुम्हाला काही आठवलं का, की तुम्ही काल काय खात होतात, की तुम्हाला संध्याकाळी काय करायचंय, तुम्हाला 1 घंट्याने काय करायचं, तर काहीच आठवत नाही. कारण स्पीच करताना टोटल ब्रेन हा त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतो. मी तुमच्याशी जेव्हा बोलतो तेव्हा मला बाकीच्या गोष्टी माहित नसतात, की मग आता मी 1 घंट्याने काय करणार, की मी असा विचार नाही करत. ब्रेनच काम करतो. स्पीच म्हणजे फक्त स्पीच. किंवा माणसाला तुम्हाला माहिती असेल, छोटा मुलगा बोलायला 1 वर्ष तरी लागतं. का? कारण त्या ब्रेनला तेवढं डेव्हलपमेंट करावी लागते. तरच मुलगा बोलायला लागतो. तर स्पीच हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. बॉडीतल्या सर्व गोष्टी लगेच होतात, पण स्पीच होत नाही. तर त्यामध्ये हा व्रिंकी एरियाही असतो, ब्रोका एरिया असतो. अशा भरपूर गोष्टी इन्व्हॉल्व होऊन तुम्ही लिहायला, वाचायला शिकतात किंवा बोलायला शिकतात. किंवा तुम्हाला माहिती असेल, छोट्या मुलाला लहानपणापासूनच 5-6 महिन्यात शिकवलं जातं. बाबा म्हणा, आई म्हणा, काय एवढं ट्रेन करावं लागतं ब्रेनला? तर ब्रेन लगेच ट्रेन नाही होत. ब्रेनला ते लगेच ॲक्शन करता येत नाही. माहिती असेल ना, छोट्या मुलांना शिकवतात लहानपणी. हे तर प्रत्येकाला माहिती आहे. हॅलो, माहिती आहे ना? हो सर. छोट्या मुलाला बाकीच्या गोष्टी शिकवायची जास्त गरज नाही पडत. जसं की तो हातपाय हलवतो, तो चालतोही स्वतः. त्याला शिकवायची गरज नाही. जसं की चालायला तो शिकतो. पण बोलणं जर तुम्ही छोट्या मुलाला नाही शिकवलं ना, तर ते करताच येत नाही. म्हणजे तुम्ही जर एका मुलाला असे भरपूर रिसर्च झालेले आहेत, की त्या रिसर्चमध्ये जर तुम्ही मुलाला ठेवलं, म्हणजे तुम्ही असं जर मुलाला एका अशा एरियामध्ये ठेवलं, की तिथे आवाजच नाही, तर त्या मुलाला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये बोलता येत नाही. म्हणजे असे रिसर्च भरपूर झालेले आहेत, की काही लोकं हे ऑडिटरी सिग्नल पासून दूर राहिलेत. म्हणजे आवाजच ऐकला नाही, तर ब्रेनला बोलताच येत नाही. तर म्हणून आपण लहान मुलाला आतापासूनच शिकवतो, की चला बोलायचं, आई-बाबा म्हणायचं. मग तो शिकतो, ऐकतो, ऐकतो, शिकतो. ठीक आहे? तर ऑडिओ बोलणं ही सर्वात ब्रेनची कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. सर्वात जास्त एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. त्यामुळे माझं फील्ड तर बोलणं आहे, ठीक आहे. पण तुम्हाला जेव्हा चांगलं वर्क करायचं असेल कोणतं, तर बोलणं कमी असेल तेव्हा ते काम करा. म्हणजे जसं की